सण दिवाळीचा, आनंदायी क्षणाचा, नात्यातील आपुलकीचा उत्सव हा दिवाळीचा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. नमस्ते श्री स्वामी समर्थ. तुम्हाला दिवाळीच्या पहिल्या अंघोळीचं महत्त्व माहीत आहे का? असे मानले जाते की नरक चतुर्थीच्या दिवशी केलेली अभंग स्नान वर्षभर आरोग्य सौंदर्य टिकून ठेवते. आज मी लवकर नाही, खूपच लवकर उठली आणि बरोबर 5 वाजता 5 दिवे लावत होती. सकाळी उठून 5 दिवे का लावतात माहितीये तुम्हाला? कारण या दिवशी लक्ष्मी घरात येते आणि तिला प्रसन्न करण्यासाठी लोक लवकर उठून पूजा करतात. दिवे लावून घरात प्रसन्न वातावरण ठेवलं जातं, जेणेकरून देवी महालक्ष्मी घरात वास करू, समृद्धी आणि आशीर्वाद देईल. नंतर आम्ही तयारी वगैरे करून निघालेलो, कारण आज आम्ही जाणार होतो मठामध्ये. आज होता स्वामींचा अभिषेक. माझी ताई आहे ना, मला दरवर्षी बोलवायची, पण मला जायलाच भेटायचं नाही. या वर्षी मी बोललेली मी नक्की येणार. मी निघालो तेव्हा बाहेर एवढा काळोख होता ना, गाड्या वगैरे पण नव्हत्या, ट्रॅफिक पण नव्हतं, म्हणून आम्ही लगेच 20 मिनिटात ताईकडे पोहोचलो. मग आम्ही तिथून मठात गेलो आणि माझी ताई बघा किती गोड दिसते ना. या मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त त्यांच्यासाठी दिवाळीचा उत्सव विशेष श्रद्धेने साजरा करतात. दिवाळी हा केवळ सण नाहीये, तर तो अज्ञानाचा नाश आणि सकारात्मक प्रकाश पसरवतो. स्वामींच्या परंपरेत दिवाळीचा अर्थ वेगळा असला तरी ह्यातील मूळ संदेश एकच आहे: अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे. रामाचा वध करून भगवान राम अयोध्याला परतलेले, या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दिवाळी साजरी केली जाते. आता आमच्या इकडे श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक झाला होता. नंतर आम्ही त्यांची पूजा केली आणि इकडे आरतीला एवढे भक्त आले होते. ही दिवाळी आहे ना माझ्यासाठी खूप खास आहे, कारण ह्या दिवाळीची सुरुवात माझ्या स्वामींच्या दर्शनाने झालेली. जो भक्त स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाऊन आरतीला जातो, तो भक्त जीवनातील समस्या आणि दुःखातून बाहेर पडतो. त्यामुळे भक्तांना शांती आणि समाधानही मिळतं. स्वामींची सेवा करणे म्हणजे पूजा अर्चना करणे असं नाहीये. त्यांचं नाव घेणे, त्यांचं मंत्र जप करणे आणि त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगणे हे स्वामींची सेवा आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांनी जो फराळ आणलेला, तो फराळ प्रसाद म्हणून इथे वाटप केला आणि त्याच्याबरोबर दूधही दिलं होतं. नंतर इकडे सगळी जण एकामेकांना विश करून घरी जायला निघाले. श्री स्वामी समर्थ. बाय.